परवार, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे, IMAचे सचिव डॉक्टर कैलास दादा, वैद्यकीय संस्थेचे सचिव तथा आद्या डायग्नोस्टिकचे संचालक श्री हरी बुडगेवार, डॉक्टर व्यंकट सुभेदार, आपण सर्व डॉक्टर्स, महिला डॉक्टर्स, आज आद्या डायग्नोस्टिक सेंटरचा 4था वर्धापन दिन आहे. 2 दिवसापूर्वी श्रीहरी आला आणि मला म्हणे, सर मला वर्धापन दिन साजरा करायचा आहे. त्याने विदिन 48 आवर्स हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. श्रीहरीला इथं आणण्यामध्ये दादाचा सिंहाचा वाटा आहे. आमदार साहेब आणि मी त्याला 1 वर्षापासून तो असं वाटत होतं की तो येतो की निसटतो, पण त्याला अक्षरशः आम्ही धरून आणलं आणि तो आला आणि 4 वर्षात त्याची फलश्रुती काय झाली हे तो सर्वांना सांगेल. मला 37वं वर्ष चालू आहे. व्हेन आय एम द फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट टू एंटर हिअर. एक कन्सल्टंट आल्यानंतर आरोग्यसेवेत काय बदल होतो. आज आपल्या मुखेडमध्ये फिजिशियन्स आहेत, 3 ICU आहेत, पिडियाट्रिशियन्स आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, आर्थो आहेत, पेरिफेरलाइट आर्थो आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, डेंटिस्ट आहेत, होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत, आयुर्वेद सगळे डॉक्टर्स आहेत. व्हॉट वी आर लॅकिंग इज सर्जन नाहीत आणि मला असं वाटतं अजून ENT नाही आहे. तर ह्या ब्रांच आणि आमचा प्रयत्न म्हणजे माझा तर सदैव प्रयत्न राहिला की एक एक्सपर्ट इथं आला पाहिजे. आणि आज ही वैद्यकीय सेवा निश्चितच समृद्ध झाली आहे. श्रीहरी आल्यापासून त्याच्या अगोदर आमदार साहेबांनी काही दिवस सोनोग्राफी सेंटर चालवलं. नंतर आम्ही तो देगलूरचा डॉक्टर धरू आणायचो, पण ही वॉज इरेग्युलर घुमे हां. पण श्रीहरी आल्यानंतर आपल्या एक्सपर्ट तो ही इज अ हायली एक्सपर्ट स्किल्ड पर्सन. श्रीहरीचं वैशिष्ट्य आहे की तो हार्ड वर्कसोबत स्मार्ट वर्कही करतो. म्हणजे त्याचं हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सोनोग्राफी आली, CT स्कॅन आला, तर त्यांनी हायली ॲडव्हान्स फिटल मेडिसिनच्या मशीन आणल्यात. कितीतरी कॅन्सरचे निदान झाले, कितीतरी फिटल ॲनॉमलीचे निदान झाले. आणि हे खरं आउटपुट आहे की ह्या समाजाला फायदा आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य माणूस ओळखतो. श्रीहरी संकट येत राहतात, जात राहतात. प्रॅक्टिसमध्ये तू एकटाच नाही, सगळ्याला संकट येतात आणि वैद्यकीय सेवा ही अशीच पुढं जात असते. आज मुखेडमध्ये आम्ही 3 जण ICU चालवतो. वी डू डिफिब्रिलेशन, वी व्हेंटिलेट द पेशंट्स. पिडियाट्रिशियन्स आहेत, सीझर होतात या ठिकाणी. आरती मॅडम आहेत, सुभेदार मॅडम आहेत, विजय मोरे आहे. म्हणजे सर्व प्रकारचे या ठिकाणचा एकही माणूस वैद्यकीय सेवेअभावी मरता कामा नये हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि आय थिंक नांदेड जिल्ह्यात नांदेडनंतर मुखेड इज आहेत. मुखेड इज नंबर 2 आणि नो वन कॅन डिनाय इट. श्रीहरी त्याला मी विनंती करेल की त्यांनी छोटंसं प्रेझेंटेशन द्यावं आणि त्यांनी काय केलं आहे. त्यांनी करून आणले खूप मोठं, पण 10 वाजलेत. तर काय अचीव झालं सोनोग्राफी या नवीन सुविधेमुळं काय झालं. तत्पूर्वी मी माधव पाटलांचे आभार मानतो की माधवने मोठ्या मनानं त्याची जागा त्याला उपलब्ध करून दिली. ती जागा दिली म्हणून तो सेटअप तो करू शकला, हे सुद्धा विसरता कामा नये. तर तुझ्या प्रगतीमध्ये रुग्णांसोबत सर्व डॉक्टरांचाही वाटा आहे. यापेक्षाही पुढं अधिकाधिक प्रगती करावी. देगलूरला MRI आला आहे. देगलूर इज डुईंग MRI. पुढचं टार्गेट तुझं MRI असावं. श्रीहरी त्याची भरभराट व्हावी, त्याच्या कुटुंबाची सर्वत्र. लवकरच त्यांनी स्वतःच्या जागेत एक मोठं युनिट स्थापन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा भाग आहे की वृक्ष त्यांनी सर्वांना तो परवा आला आणि मी काय देऊ म्हणे. म्हणलं अरे वृक्ष दे. चांगले त्यांनी 1.5 फुटाची झाडं आणलेत. इथं वृक्षारोपणाचं कार्य व्यंकट करतो त्याच्या गच्चीवर. तो दरवर्षी सर्वांना देतो. मॅडम आहेत, प्रकाश पवार सर आहेत. परवाच पंतप्रधानांनी आवाहन केलं की माँ के नाम, अगर माँ है तो उसके साथ वृक्ष लगाओ, अगर माँ नहीं है तो उसका फोटो लगा के वृक्षारोपण करो. धरती माँ की एक पुकार, बच्चे कम हो पेड़ हजार. आता कुटुंब नियोजन सगळेच करायला लागलेत, पण सध्या कसं आहे की यावर्षी 45 डिग्री टेम्परेचर, लाईटचा लपंडाव
आणि आपण सगळे ए सीचे ॲडिक्ट आहोत. मला असं वाटतं किती असह्य झालं सगळ्याला जगणं. आणि आता झाडं लावल्याशिवाय काही होणार नाही. दादाच्या प्रांगणात खूप झाडं आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शेती आहे. व्यंकटरावला मी म्हणेल आपण सगळे डॉक्टर मिळून एक वृक्षारोपणाचं मिशन चालूयात. व्यंकट मागे म्हटलं होतं मला, आपण 4 पैसे खर्च करू शकतो, तर व्हाय वी शुड नॉट लॉन्च दिस मिशन. कसं आहे की कत्तल झाडाची खूप झाली. माणसाचा खून 302 आणि झाडाचा खून विचारतो कोण. कुठं झाडं राहिलेत आता. ते भास्कर पेरे म्हणले होते की आयुष्यात 1 झाड लावत नाही, मेल्यावर 2 झाडाचं लाकूड घेऊन जातो. आणि हे फॅक्ट आहे. त्याला जाळायला 2 झाडं लागतात. तर सुरुवातीला 1 कुटुंब 1 झाड ही संकल्पना जरी राबवली तरी फार चांगलं होईल. श्रीहरी तुला इंटरेस्ट आहे, व्यंकटला आहे, आम्ही सोबत आहोत, दादाला तरी आहे, दादाकडं जागाही आहे. आणि झाडं लावणं म्हणजे मॅडम लोकांना सांगेल की तुम्ही जसं लहान मुलाचं संगोपन करता, 1 झाड लावणं. अहो लोक म्हणतात ना, ज्याचा वाढदिवस आहे झाड लावा, नवीन नवरी दारात आली की झाड लावा. नवीन नवरी दारात आली की 1 वृक्ष लावा आणि मगच तिला गृहप्रवेश करा. आईवडिलाच्या स्मरणार्थ झाडं लावा. म्हणजे झाडं कुठं लावता येत नाहीत. एक गाव तर परवा टी व्हीवर दाखवलं की 1 कन्या जन्मली की 100 झाडं लावल्या जातात. मॅडम लोकांना मी आवाहन करेल, मॅडम तुम्ही डिलिव्हरी झाली की 1 झाड द्या. तोष्णीवाल मॅडम देतात नांदेडला. आरती मॅडम, सुभेदार मॅडम, इथं ज्या ज्या डिलिव्हरी की त्या कुटुंबाला जाताना एक, जसं आम्ही साप चावलेल्या पेशंटला जाताना गमबूट देतो, हे घाल म्हणजे दुसऱ्यांदा साप चावणार नाही, तसं ही संकल्पना खरंच फार चांगली आहे. सगळ्यांनी एकत्र या संदर्भात डॉक्टर कौरवार तुम्ही पुढाकार घ्यावा आणि सेव्ह नेचर, सेव्ह फ्युचर, याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. नाहीतर पुढच्या वर्षी 47, देन विल रीच टू 50. उष्माघाताने किती माणसं मरतील ते पुढचा काळच ठरवेल. पण आपण आपल्या मुख्य पुरतं तरी या वृक्षाच्या रूपानं एखादं कार्यक्रम करूयात. आता पावसाळा सुरू झाला आहे आणि झाडासोबत आपल्याला त्या कुंड्याच म्हणता येईल ना दादा त्याला, काय जाळ्याची गरज पडणार आहे. तर मी श्रीहरीच्या या कारिक्रमाचं अभिनंदन करतो. श्रीहरी मध्ये मध्येच अफवा होते की हा जातो 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 जातो, तू झाडासारखा इथं रोवून राहा. मी त्याला स्पष्ट सांगेल, ठरलं का? हां. अरे तुझं रोपटं आम्ही लावलंय, त्याचं वृक्षात रूपांतर व्हावं, नंतर वटवृक्षात व्हावं आणि नंतर त्याच्या पारंब्या व्हाव्यात, अशी शुभेच्छा मी तुला देतो. आणि या ठिकाणी थांबतो, अधिकचं बोलत नाही. तर सगळ्यांनी झाडं लावायचं मिशन, झाडे लावा झाडे जगवा, तर हे मिशन आपण राबवूयात असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो.